चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील शासकीय आश्रमशाळेतील 14 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने आदिवासी विकास व पालकांमध्ये खळबळ उडाली आहे। यातील 4 विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सुट्टी देण्यात आली, तर 9 विद्यार्थिनी व 1 विद्यार्थी असे एकूण 10 जण रविवारी 10 ऑगस्ट पासून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतात। या विद्यार्थ्यांना अतिसाराची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। पाहूया हे वृत्त। एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची अचानक तब्येत खराब झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे। शाळेतील एकूण 538 विद्यार्थ्यांपैकी 267 विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचा दावा पहांदीपारी कृपाल लिंगो आदिवासी संघर्ष समितीने केला असून उपजिल्हा रुग्णालयात 9 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे। आदिवासी शासकीय आश्रमशाळा जांभूळघाट येथे दिनांक 11 ऑगस्टला विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली। मुलींना रक्ताच्या उलट्या, हातापायांना सूज, चक्कर येणे अशी लक्षणं दिसू लागली। या घटनेची माहिती मिळताच पहांदीपारी कृपाल लिंगो आदिवासी संघर्ष समिती सदस्यांनी शाळेत जाऊन विचारपूस केली असता शिळे अन्न दिल्याची माहिती मिळाली आहे। एका वेळेस अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जांभूळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले। सध्या स्थितीत चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वेदिका चौधरी वर्ग 4, राजेश नानाजी राजनहिरे वर्ग 7, ऋतुजा आशिष चौधरी वर्ग 10, चांदणी इदरशाह सिडाम वर्ग 9, स्नेहा नरेंद्र गायकवाड वर्ग 7, मोनाली अनिल धुर्वे वर्ग 7, शर्वरी केशव दोडके वर्ग 10, शिवानी अंकुश चौधरी वर्ग 8, अंजली उमेश फरांदे वर्ग 4 हे 9 विद्यार्थी सध्या उपचार घेत आहेत। चिमूरवरून CTV प्रतिनिधी बालू सातपुते यांची रिपोर्ट।